नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत नार्कोजिम 4 टॅबलेट. ही जी टॅबलेट आहे ती सोमया टिको कंपनीची आहे. 10 गोळ्यांची ही स्ट्रीप असते आणि 206 रुपयाला कुठल्याही मेडिकलला मिळून जाईल अशी ही टॅबलेट आहे. नार्कोजिम 4 टॅबलेटमध्ये 2 कंटेन आहेत. एक आहे ॲसिटामिनोफेन 650 mg आणि दुसरं आहे कोडेन फॉस्फेट ते 30 mg. फिना जे आहे ते वेदना कमी करतं, म्हणजे तुमचे हातपाय दुखत असेल तर ते कमी करतं आणि ताप जर तुम्हाला येत असेल तर ती कमी करतं. आणि कोडेन जे आहे ते ब्रेनवर काम करून वेदना कमी जाणवतात, हे त्याचं काम असतं. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की ही टॅबलेट कधी वापरायची, कोणी वापरायची आणि कशी वापरायची ते. चला तर बघूया आपण या टॅबलेटबद्दल. ही जी टॅबलेट आहे ती मांसपेशीच्या म्हणजेच मसलचा जो त्रास असेल तेव्हा तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हात पाय डोकंदुखी किंवा पोटदुखी किंवा जॉईंट पेन होत असेल, कोणाचे शोल्डर दुखत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा जास्त लेवलचा त्रास होत असेल तर तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल तेव्हाच ही टॅबलेट घेतली जाते. पिरियड पेनमध्ये पण ही टॅबलेट वापरली जाते. ही टॅबलेट विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, कारण यात कोडेन आहे, त्यामुळे ही टॅबलेट डॉक्टरने प्रिस्क्राईब केली असेल तरच घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल कशासाठी ही टॅबलेट वापरली जाते. तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल जो तुम्हाला सहन नाही होत आहे, अशासाठी ही टॅबलेट वापरली जाते. म्हणजे तुम्ही घेऊ शकता. कोणाचे हातपाय दुखू शकता, कोणाचं डोकं खूप जास्त प्रमाणात दुखू शकतं, कोणाचं पोट दुखत असेल किंवा शोल्डर दुखत असेल तर तेव्हा तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. तर आपण त्याचा डोस बघूया. जर तुम्ही जास्तच त्रास असेल तर ही टॅबलेट 2 टाईम घेऊ शकता, ते पण जेवणानंतर. आणि कमी प्रमाणात त्रास असेल तर तुम्ही 1 टाईमच घेऊ शकता, ते पण जेवणानंतरच घ्या. तर आपण याचे साईड इफेक्ट्स बघूया. तसे तर याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण काही कॉमन साईड इफेक्ट्स आहेत ते बघूया. काही पेशंटना मळमळ होऊ शकते, चक्कर येऊ शकते, कुणाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. असे जर साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसले तर तुम्ही जवळच्या डॉक्टरला दाखवू शकता आणि ही टॅबलेट तेव्हा घ्यायची स्टॉप करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.